श्री, तुला तुला हे नाव फारसं आवडलं नाहीये ना? हा, मला माहिती तुला नाहीच आवडलं. वेल, टू बी ऑनेस्ट, हो, सुरुवातीला नव्हतं आवडलं मला, बट आता ऐकून ऐकून सवय होतीये. म्हणजे मला ऍक्च्युली असं वाटलं होतं की एखादं ट्रेंडी कॅची नाव असेल, म्हणजे जे असं पटकन मार्केटमध्ये उचललं जाईल असं. श्री, हे नाव सुद्धा पटकन उचललं जाईल. खरंच बघ तू, माझा विश्वास आहे, माझी श्रद्धा आहे. आणि माझीच काय अरे, लोकांची पण खूप श्रद्धा आहे. खरंच माझी तर खूपच श्रद्धा आहे विघ्नेश्वरावर. म्हणजे मी एरवी त्याचं एवढं अवडंबर माजवत नाही, पण माझ्या आयुष्यातल्या इतक्या महत्वाच्या घटनेचा तो साक्षीदार असायला हवा असं मात्र नक्कीच वाटतं मला. माझा खरंच खूप विश्वास आहे त्याच्यावर. त्याच्यासमोर हात जोडून उभं राहिलं ना की मी सगळं विसरून जातो श्री. काही येत नाही माझ्या डोक्यात. राग नाही, लोभ नाही, काही अपेक्षा नाही, मागणं नाही. फक्त त्याच्यासमोर नतमस्तक होऊन उभं राहणं बास. श्री, माझं पहिलं प्रॉडक्ट जर त्याच्या नावाने बाजारात आलं ना, तर मला कायम असं वाटत राहील की त्याचे आशीर्वाद आहेत माझ्या पाठीशी. श्रद्धेला काहीही मोल नसतं. आपलं त्याच्यापुढे काहीच अपील नसतं. अरे, इनफॅक्ट आपली मार्केटिंग टीम आता ह्या नावाला धरूनच आपली सगळी मार्केटिंग स्ट्रॅटेजी ठरवते. बघूया. हा, कदाचित हे प्रॉडक्ट पिकअप व्हायला इतर प्रॉडक्ट्स पेक्षा वेळ लागेल, बट लेट्स सी. पुढच्या 1-2 आठवड्यांच्या डिमांडवरून आपण ठरवूया. तू पुन्हा एकदा फोन करून बघतोस का तिला कुठपर्यंत आली? नाही, नको. अरे, ती ड्राईव्ह करत असेल. मग काय झालं? मी शिकवलं तिला गाडी चालवताना बोलायचं कसं ते. ए काका, मी तुझी झोप उडवतोय. मी असं काहीही शिकवलं नाहीये आणि ती सुद्धा असं काहीही करणार नाहीये. चला, मी आता खरंच जाऊन झोपतो. डोळे उघडे ठेवणं अवघड आहे मला आता. दिसतच येते. जा तू, जा झोप बिंदास्त. मी थांबतो ती येईपर्यंत. चल, मी जातो. बाय बाय. चल, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. या मनीषचं लग्न म्हणजे ना अगदी घरचं लग्न असल्यासारखं करते जानू. आपला वेळ कुठे आणि कसा द्यायचा हे पण कळू नये का हिला आता? हा, जगात काय कोणाची लग्न होत नाहीत का? हा, ह्यात काय एवढं मोठं? करायचं काय असतं? आपण लग्नाला जायचं, अक्षता टाकायच्या, चांगलं पंचपक्वान्नांचं जेवायचं आणि घरी यायचं. संपला ना विषय. आहेरही देतात लग्नात. आता एवढा वेळ देते ना ती, मग आहेर कशाला हवाय? अगं, तिचे मित्र मैत्रीण आहेत, ते जाऊ दे ना. तू कशाला बोलतेस त्यात? आगाऊपणा करू नकोस. हा, 10 वाजत आले. येणार आहे का तुझी ताई आम्हाला भेटायला? अगं, येईल. तिने काय कळवलं नाही म्हणजे येईल. तुझी खोकी आहेत ना, ती आधी बाहेर नेऊन टाक. कळलं ना? ती खोकी ठेवून घेण्याचा पगार देतो का रे मालक तुझा तुला? हा, दिवस वाढलेत ना, मग आता पगार पण वाढव म्हणावं. अरे, पायाचे ना तुकडे पडलेत अगदी. पण बाबा, लग्नाची शॉपिंग म्हणजे मज्जा असते ना एकदम. खरंय. माझी जानू बाय. पाय दुखले. अगं, उन्हातानाचं किती किती फिरायचं माणसाने. हा, त्या खरेदीसाठी वणवण करायची. पण मी काय म्हणते, मनीषचं लग्न आहे, पिंट्याचं नाहीये. आई, मनीषही मला पिंट्यासारखाच आहे. हो का? मग बाई, अजिबात दमू नकोस तू. आता पिंट्याच्या लग्नासाठी देखील सगळी धावपळ तुलाच करावी लागणार आहे. माझ्याच्याने काही होणार नाहीये. आई, वेळ येईल ना तेव्हा मी सगळं करेन. तू नको काळजी करूस. अरे, ते बॉक्सेस कसले आहेत? अगं ते पिंट्याच्या ऑफिसचं काम आहे ना, त्याचे आहेत ते. अगं, ह्याच्या मालकाने गोडाऊनचं भाडं वाचवण्यासाठी म्हणून आपल्याकडे आणून टाकली ती खोकी. ए आई, माझा मालक प्रचंड श्रीमंत आहे, खूप अमाप. त्याला काही गरज नाही असलं करण्याची. हो का? इतका श्रीमंत आहे ना तो, मग पगार का इतकाच देतो? जानू, अगं पाय टेकायलाही जागा पुरत नाही, एवढीशी ही आपली जागा.
आणि त्याच्यात हा कचरा इथे आणून ठेवलेला आहे. बरं, 1-2 दिवस होतं तर ठीक होतं, हो की नाही? पण आज इतके दिवस झाले, त्याच्यावरची धूळ काढताना माझ्या कमरेचे अगदी 2 भाग होतात. काय सांगू तुला. पिंट्या, पण हे बॉक्सेस असे किती दिवस राहणार आहेत आपल्या घरी? अगं ताई, झालं 1-2च दिवस. अगं झालं असं की आमच्या साहेबांचा विश्वासातला एक माणूस आहे जो ते बॉक्स घेऊन जाणार होता, त्याला अटक झाली काहीतरी चुकीच्या केसमध्ये, म्हणून ते इथेच आहेत. बापरे, कोण माणूस? अगं अरे तिला पाणी तरी द्या प्यायला, दमून आली आहे ती. आणि जानू तू आता जेवूनच जा. बाबा नको, प्लीज नको. आम्ही ना खूप खाल्लंय आता, अजिबात भूक नाहीये. अगं नको काय, वाजले किती बघ, 2 घास खाऊन जा. बाबा तरी नको, अजिबात जागा नाहीये पोटात आता. बर, जावई बापू काय म्हणतायत, कसे आहेत? मस्त, मजेत. आम्ही दोघही आपल्या आपल्या कामात इतके व्यापलोय सध्या की एकमेकांशी बोलायलाही वेळ मिळत नाहीये. का? तुझ्या लष्कराच्या भाकऱ्या आहेत समजतंय मला. जावई बापूंचं काय झालं? कंपनीचे मालक आहेत ना ते. मग इतरांना कामाला लावून आपण आराम करायचा, नाही का? अगं बेकरी युनिट सबसिडियरी करायचं चाललंय आणि बाकी एक नवीन बिझनेसही सुरू करायचा विचार करतायत. म्हणजे कसं आहे ना, बाहेरच्या देशांमध्ये आता त्यांचा नवीनच इंटरॅक्शन सुरू झालाय, मग तिथल्या कंपनीशी टायअप करायचा विचार चाललाय. आणि हो, मला कळतंय, पण नाही सर, श्रीनी खूपच इन्व्हेस्टमेंट केली या नवीन लॉन्च मध्ये. नवी प्रॉडक्ट्स, नवं नाव, नवी जागा, नवी माणसं, नवी मशीन्स. पाण्यासारखा पैसा ओतलाय त्यांनी. आणि हे सगळे कशाच्या जोरावर? तर फक्त माझ्यावरचा विश्वास. बघा, किती चांगली गोष्ट आहे ही. श्रीचा तुमच्यावर विश्वास आहे. हो, पण मी त्या विश्वासाला पात्र आहे की नाही मला खरंच माहिती नाहीये सर. काहीतरी उद्योग सुरू करायला हवा. घरात उगाच रिकामटेकडीपणे बसून राहण्यात काय अर्थ आहे? म्हणून आपण गोखले गृहोद्योगामध्ये बेकरी प्रॉडक्ट सुरू केली. पण वर्षभरात त्याची स्वतंत्र वेगळी कंपनी करायची म्हणजे खरंच खूप दडपण येत आहे माझ्यावर. कारण एवढ्या मोठ्या लेवलवरच्या उलाढालींची मला खरंच माहिती नाहीये सर. मग माहिती करून घ्या, म्हणजे माहिती होईल. आणि मला पक्क ठाऊक आहे, तुम्ही ना हे सगळं व्यवस्थित सांभाळा. आणि श्रीला सुद्धा तेवढी खात्री वाटते, म्हणून तर त्याने ही जबाबदारी सोपवली आहे ना तुमच्यावर. श्रीना उगाच भावनेच्या आहारी जाऊन त्याचं नातं व्यवसायात आणणारा मुलगा नाहीये. तेवढा गोखले उद्योगाशी ना प्रामाणिक येतो. नाही, त्यात काही शंकाच नाहीये सर. पण बिझनेस म्हटलं की रिस्क आलीच ना. हे अमुक अमुक प्रॉडक्ट हमखास चालेल अशी खात्री छाती ठोकपणे कोणीच देऊ शकत नाही. कुणी कशाला? मी आहे ना, मी देते खात्री.
तुम्हाला हे सगळं व्यवस्थित जमेल. आई जेव्हा हा सगळा कारभार बघत होत्या तेव्हा आपल्याकडे अगदी मोजके प्रोडक्ट होते. मग श्री आला. श्रीने ह्या सगळ्यात भर घातली. प्रत्येक वेळी त्याने केलेला अंदाज योग्य होता. यावेळी सुद्धा त्याचा अंदाज योग्यच ठरेल. चला आता उगाच काळजी नका करू. झोपा. विचार करत नका बसू. झोपा. मी जप करू? करा. काय म्हणालात तुम्ही आता? जप जप? म्हणजे सरू करते तसा नाही ग. जरा थोडस नामस्मरण वगैरे. जरा चित्त थाऱ्यावर येईल माझं. सिरियसली बोलताय? हो. मग करा. एक्सक्यूज मी. हॅलो. कुठे आहेस तू? ऑफिसमध्ये. का ग? पोचलास सुद्धा? हो केव्हाच पोचलोय. बरं तू केव्हा आलीस रात्री? हॅलो जान्हवी. तू कामात आहेस का? हो मीटिंग मध्ये. जान्हवी काय झालंय? काही नाही, मग मी नंतर बोलू. आर यू ओके? तू फ्री झालास की फोन कर मला. ओके बाय. बाय. जान्हवी काय झालं बाळा? रडतेस का? नाही, ते मी जांभई आली ना म्हणून डोळ्यातनं पाणी आलं. जान्हवी सरू मावशी आम्ही भेटतच नाही होत एकमेकांना. म्हणजे आमच्यात काही बोलणंच होऊ शकत नाहीये. 15 दिवस झाले असतील आता. ते डॉक्टर आल्या होत्या, त्या म्हणाल्या तुम्ही एकमेकांना भेटा, एकमेकांबरोबर वेळ घालवा. कसा घालवणार सांगा ना. आम्हाला धड बोलता येत नाही एकमेकांशी. 15 दिवस होऊन गेले आता. आमचं काहीही बोलणं नाहीये, अजिबात नाहीये. 15 दिवस नसतील झाले ग? झाले सरू मावशी. ओवीची आई तिला घेऊन गेली. त्या काकाला अटक झाली. त्याच्यानंतरच ना हे सगळं. त्याला झाले 15 दिवस. हो ग, किती पटापटा जातात नाही दिवस. बाळांनो, इतकेही बिझी नका होत की दिवस रात्रीचं भान नाही राहणार. तसंच होतंय सध्या सरू मावशी. ऍक्च्युली काय झालं माहितीये, ओवीचं जाणं असं खूप अचानक झालं ना, त्यामुळे विचित्र पोकळी निर्माण झाली होती. तिच्या आठवणीतून बाहेर पडण्यासाठी त्या काळात हे असं बिझी असणं बरं वाटलं. तेव्हा लक्षात नाही आलं, कारण खूप आठवण येत होती ना तिची. भेटली का ग ओवी? बोलणं झालं? हो हो, ती 2-3दा आली होती ऑफिस मध्ये. कसं आहे ग पिल्लू? खूप छान, मजेत आहे. आणि तिला आता तिच्या काकाचं टेन्शन नाहीये ना, त्यामुळे अशी शांत जगतेय. 15 दिवस झाले ना त्याला तुरुंगात जाऊन. बरं झालं, आयुष्यभर तिथेच ठेवा म्हणावं.
काय विलास भाऊ कसं काय? अजून राग गेला नाही. किशोर भाऊनी बराच वेळ लावला तुम्हाला बाहेर काढायला. हा त्या गोखल्याने एवढी काय पट्टी लावली होती? मोरे तिकडे तुम्ही आधी माझ्या बरोबर चला. कुठे? एक मर्डर करायचं आहे. कोणाचं? त्या श्रीरंग गोखल्याचा. नाही त्या गोखल्याला आणि त्याच्या अख्ख्या घरादाराला आग लावली ना तर बापाचं नाव सांगणार. आयडिया चांगली आहे, पण एक काम करूया, आधी किशोर भाऊंना भेटूया, त्यांच्याशी बोलून घेऊ आणि मग ठरवूया. अहो पण किशोर भाऊला कशाला? तुम्ही चला आधी आतमध्ये या. चला चला अनिलराव बोलवलंय त्यांनी. चला चला. कधी येणार आहे आता तुझा हा मनीष? किती वेळ वाट बघतोय आपण? अगं येईल ना, थांब ना थोड्या वेळ, मला एकटीला बोर होईल. त्याची आणखी एक पार्टी घेणार आहे आता मी तुझ्याकडून. त्याच्याकडून ना घे ना, म्हणजे उशिरा येण्याबद्दल जर तू पार्टी घेणार असेल ना तर मला हॉटेलमध्येच राहावं लागेल. तुमचं बरं आहे, तुम्ही दोघं नवरा बायको आहात. घरी आल्यानंतर रात्रभर तुम्ही एकमेकांशी बोलत असणार. आमचं काय, आम्ही 24 तास एकमेकांशी बोलत नाही. कुठला आलाय? गेले 15 दिवस मी माझ्या नवऱ्याला नीट बघितलंही नाहीये. ए जीजू उद्या येणार आहे ना लग्नाला? हो म्हणजे काय? आणि मलाही मनीषला आठवण करून द्यावी लागणार आहे की तुझं लग्न आहे, तू येणार आहेस ना म्हणून. तसं रजिस्टर लग्न आहे त्यामुळे तशी अशी घाई गडबड नाहीये, पण आपण वेळेवर पोचायला पाहिजे की नाही? हो अर्थातच. बरं आजही तो काम करतोय? हो. कठीण आहे. लग्नानंतर तरी सुट्टी घेतोय का नाही घेते? मी 20 दिवस सुट्टी घेतलीये, मला त्याचं अजून कळलेलं नाहीये. ए तुम्ही पण घ्या सुट्टी आमच्या लग्नानंतर. हो मला तर खूप आवडेल. हा आणि आय होप श्री सुद्धा थोडा मोकळा होईल त्याच्या कामातून. आय जस्ट होप. काय अर्थ आहे ग अशा वागण्याला, जिथे नवरा बायकोला एकमेकांना हाय हॅलो करण्यासाठी पण वेळ मिळत नाही? इतकं काय बिझी असायचं? म्हणजे तुला खरं सांगू, मला श्री लागतो. मला त्याच्याशी बोलायचं असतं, त्याच्यासाठी चहा बनवायचा असतो, त्याचा डबा भरून द्यायचा असतो. नाहीतर काहीच नाही ना तर शांतपणे त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपावं असं वाटतं. पण मग जर यातलं काहीच होणार नसेल तर मग काय अर्थ आहे? मला त्याच्याबरोबर डेटवर जायचंय ग. माझ्या बरोबर याल? तू कधी आणि इथे कसा? त्याचं काय ना, तुम्हाला तुमचा नवरा वेळ देत नाही, मला माझी बायको वेळ देत नाही, म्हणून म्हटलं मग आपणच अफेअर करू. सॉरी, माझं माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे. अहो पण मी प्रेम मागतच नाहीये, मी तुमचा वेळ मागतोय. माझ्याकडे काहीच नाहीये द्यायला, कारण माझं सगळंच मी माझ्या नवऱ्याला देऊन बसले. अहो ट्राय तर करा ना. कसला? अफेअर करण्याचा. अफेअर तसा ट्राय करता येतो? हो मी करतोय. मला इंटरेस्ट नाहीये. माझा नवरा भला आणि मी भली. अहो पण तो तुम्हाला देतोय काय? तुम्हाला काय करायचं त्याच्याशी? इतक्या सुंदर स्त्रीचा नवरा जर तिला वेळच देत नसेल तर काय अर्थ? तुमची बायको देते का तुम्हाला वेळ? नाही ना, म्हणून तर मी सुखी आहे. काहीही श्री. आमच्या सुखी संसाराचं रहस्य हेच आहे. ती तिच्या कामात बिझी असते, ती माझ्या कामात बिझी असते. आम्हाला भांडायला वेळच मिळत नाही ना. का? म्हणजे तुम्हाला वेळ मिळाला काय तुमची बायको फक्त भांडत असते तुमच्याशी? हा म्हणजे कधी कधी. मग कशाला राहता तिच्या बरोबर? पर्याय नाहीये ना. शोधा ना मग दुसरा पर्याय. पण तुम्ही पण नाही म्हणताय. पण मग माझ्या का मागे लागताय? बिकॉज आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. हे असं खूप दिवसात एकमेकांना सांगितलंच नाही ना आपण. आपण असे बरोबर राहूनही खूप दूर होतो ना एकमेकांपासून. उद्या एकदा मनीषचं लग्न झालं ना की मग आपण मोकळे.
मग मस्त कुठेतरी फिरायला हा? डॉक्टरांनी जे जे सांगितलंय ते करायचंय ना? काय असे तुझे हातात हात घेऊन मला चंद्राच्या प्रकाशात कुठेतरी मस्त फिरायचं.